रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भरपूर दिवस झाले मी ब्लाऊज शिवून ठेवले होते. दाखवून म्हणून ह्याच्यावर एक वेगळा वेगळा ब्लॉग बनवून असं मी ठरवलं होतं. पण ते राहत गेलं आणि बॅगमध्ये ते असेच कपडे राहत गेले. मग मध्यंतरी विरास्वरासाठी साड्या शिवल्या. तर साडीचा तर काही मी फुल ब्लॉग नाही टाकला, पण तुम्हाला दाखवते की साडी या पद्धतीची शिवल्या मी. माझी साडी होती घरामध्ये जे त्याचा मी साडीचा शिवलेला आहे. हा म्हणजे माझ्या साडीची साडी शिवलेली आहे. 2 साड्या शिवलेल्या आहेत आणि याला प्रत्येकाला मी 1 2 3 4 5 निऱ्या केलेल्या आहेत आणि खूप मोठा घेर केलेला आहे. एका साडीमध्ये माझ्या 2 साड्या झालेल्या आहेत आणि त्यासोबतच ब्लाऊज पण झालेला आहे. ब्लाऊज म्हणजे यासाठी मी स्पेशल कापड आणलं विकत आणि दोघी मुलींना 2 साड्या आणि 2 असे ब्लाऊज शिवलेले आहेत. कॉम्बिनेशनमध्ये अशी ही साडी आणि असा हा ब्लाऊज शिवलेला आहे. तर मी गावाला जाणार होते काल माहेरी, पण माझं काही कारणास्तव ते रहित झालेलं आहे. साडी इतकी सुंदर झाली ना की काय सांगू तुम्हाला, प्रचंड आवडेल मुलींना. आता त्यांना वाटते आत्या कधी येते, आत्या कधी येते आणि आम्ही कधी साडी घालतोय असं झाले त्यांना. मी जरा मोठी शिवलेली आहे साडी, जेणेकरून थोडी मोठी झाली विरा तरी तिला ती येईल म्हणून मी थोडी मोठी शिवलेली आहे. स्वराची अशी छान सुंदर आहे. आणि त्यासोबत आज शिवलेला ब्लाऊज तुम्हाला दाखवते. आज शिवलेला हा ब्लाऊज आहे जेणे जो प्रिन्सेस कट आहे. याला अजून मी हुक वगैरे लावलेले नाही आहेत. आता ह्याला मी तुम्हाला पहिलं तर ह्याला म्हणजे तुम्हाला स्टेप पिन लावून दाखवते, जे म्हणजे तुम्हाला समजेल की ब्लाऊज कसं झालेला आहे. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ना, हा ज्या कस्टमरचा ब्लाऊज आहे ना तिची अपेक्षा होती की ब्लाऊजला फ्रिल बनवायची, अंब्रेलावाली फ्रिल बनवायची अशी तिला असा हा ब्लाऊज हवा होता, अंब्रेला फ्रिल. पण मला नाही याला परफेक्ट असं मॅचिंग कापड सापडलं नाही. आता ते कस्टमर इतकं म्हणजे माझ्याकडे ब्लाऊज देऊन जे मोकळं होते ना, तुम्ही काही करा आणा, फक्त फोटो पाठवा आणि मला तो ब्लाऊज तुम्ही शिवून द्या, असं त्यांचं काम होतं. तर हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. तिला स्लीवला डिझाईन हवी होती, मग मी फक्त स्लीवला अशी डिझाईन दिलेली आहे. असंच केले फक्त एवढंच. त्याला काही लेस वगैरे लावले नाही. साडी सिंपल 200-250 रुपयाची साडी असेल त्याला एवढं काही झंकी बँकी करायची गरज नाही. डेली यूजची साडी आहे म्हणून इतकं काही केलेलं नाही आहे. पण परफेक्ट सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे बघा. अजिबात म्हणजे अजिबात काही आलेलं नाही आहे ह्याला आणि एकदम सुंदर हा ब्लाऊज कस्टमरचा झालेला आहे. त्यासोबतच हा माझा ब्लाऊज आहे जो मी एकदम छान शिवलेला आहे. म्हणजे आता ही साडी थोडी माझी कॉस्टली आहे. कॉस्टली म्हणजे चांगली साडी आहे माझी. एवढी म्हणजे एवढी पण कॉस्टली नाही आहे की तर हा ब्लाऊज जो आहे ना मी असा शिवलेला आहे, जो मला प्रचंड प्रचंड आवडलेला आहे. जो असा शिवलेला आहे वेगळ्या पद्धतीने. आता नवीन पद्धत निघाली आहे बघा, ती वरती असे बांधायचे नाही का, ब्लाऊज गळ्यावरून बांधायचे. तर तो असा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. फ्रंटला पाठीमागं अशी डिझाईन केलेली आहे. याला पाठीमाग अशी खूप छान अशी डिझाईन ह्याला केलेली आहे. आणि पुढून जर म्हणाल ना तर असा आहे हा ब्लाऊज, जेणेकरून आपण असं इथं वरती बांधू शकतो असा हा ब्लाऊज आहे. तो ह्याला मेहंदी कलरची खूप छान साडी आहे. साडीसाठी मी तुम्हाला परत दुसरा ब्लाऊज येईल साड्या ह्याच्यावरच्या साड्या पण दाखवते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ज्या वेळेला मी पैठणी घेतली ना त्यावेळेला मी 2-3 साड्या घेतल्या होत्या. तर त्यामधली ही साडी आहे ज्याचे ब्लाऊज मी शिवलेला आहे. खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे. तुम्हाला पण असं शिवायचं असेल तर तुम्ही नक्की शिवून बघा. अगदी सोपा सिंपल साध्या पद्धतीने हा ब्लाऊज झालेला आहे. माझं कसं आहे माहिती आहे का, फक्त आणून ठेवते, घालणं काय होत नाही. पण खूप सुंदर हा ब्लाऊज झालेला आहे. आणि याला एक बटन पण लावलेलं आहे मी फॉर्मली, म्हणजे एक असावं नेमकं मला ह्या कलरचं बटन भेटलं म्हणून मी हे बटन लावलेलं आहे. बाहेरच्या 3/4 म्हणजे 8.5-9 इंचाची स्लीव असेल याची, एवढा स्लीव शिवलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लाऊज माझाच आहे. आणि दुसरं म्हणायला गेलं तर हा ब्लाऊज जो ही साडी आहे याला कुठली साडी म्हणतात मला माहीत नाही, पण तुम्ही नक्की डोला सिल्क का काहीतरी म्हणतात. खूप सुंदर साडी आहे. उद्या साडी दाखवते. आज तुम्ही ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. आणि ह्याची डिझाईन मी अशी बनवलेली आहे. ह्याच्या स्लीव्ज मी 11-12 इंचाच्या शिवलेल्या आहेत. आणि त्यासोबत फ्रंटला असं ते मधुबाला पॅटर्न असं मी त्याला दिलेलं आहे. आणि याला पण प्रिन्सेस कट शिवलेला आहे मी. कप्स वगैरे काही लावत नाही माझ्या ब्लाऊजला, मला कप्स आवडत नाहीत. आणि हा ब्लाऊज असं शिवलेला आहे, प्रिन्सेस कट आहे, पण ह्याला मी मधुबाला पॅटर्न पुढं दिलेला आहे आणि पाठीमागं फक्त असं करून इथं डोरी लावलेली आहे. आणि याची लटकन बघा किती सुंदर शिवलेलं आहे.
छान असे सॉफ्ट असे ह्याचं कापडच इतकं छान. ही साडी खूप सुंदर आहे. या साड्यांची प्राईस पण मी तुम्हाला उद्या सांगेल आणि साडी पण मी तुम्हाला उद्या दाखवेन. नंबर 3 झाल्याच्या नंतर हा आहे जो ब्लाऊज तुम्ही बघितलाच असेल. हा ब्लाऊज जो कोंबडी स्लीव्स का काय म्हणतात तो शिवलेला आहे. आता हा माझ्याकडे आत्ता हातात आला, कारण काय झालं माहिती का, ह्याचं कापड इतकं नाजूक आहे ना ते की बऱ्यापैकी ह्याचं कापड थोडंसं मला तर आवडलेलंच नाही, कारण हा खूप म्हणजे इथं असं धागे निघाल्यासारखे झाले, म्हणून म्हटलं होतं याला टिप मारला बाहेर घ्यावा. तर हाही खूप सुंदर शिवला होता. आणि पहिल्यांदा मी हे लटकन जे आहेत ना, हे असे मोती वगैरे हातावर ह्याला काय म्हणतात बीट्स लावून, हा मी पहिल्यांदा बनवलेला आहे. हा ब्लाऊज जो छान झालेला आहे. मी ह्याच्या आधी कधीच बनवलेलं होतं. आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज होता जो मी तुम्हाला दाखवलं होतं की हा ब्लाऊज मी टी शर्टपासून शिवलेला होता. ह्याचं थोडंसं ना ह्याला मी बटन लावण्यासाठी म्हणजे टच बटन लावण्यासाठी हा बाहेर ठेवला होता. आता मी परत कपाटात ठेवून देणार आहे. माझ्याकडे बरंचसं पेंडिंग काम होतं जे मी आज कंप्लीट केलेलं आहे. शिलाई काम जे असं आहे ना म्हणलं ना, तर मी तर म्हणेल की रोजचे 200-250 रुपये कुठंच नाही दिले. 250 म्हणा किंवा कधी तर कालच्या ब्लाऊजचे कालचा ब्लाऊज नाही टाकू शकले, कारण तो ब्लाऊज खूप मला अर्जंट होता. त्यामुळे मी त्याला ब्लाऊज नाही टाकू शकले, कारण काल 3 वाजता मी कपडे धुतले. ब्लाऊज इतके अर्जंट होते, तिलाही जायचं होतं. मी म्हटलं ना मला माहेर जायचं म्हणून मग मी सगळे ब्लाऊज शिवून देणार होते आणि रिकामी होणार होती. गावाला गेल्यावर कोणाचा फोन नको यायला. आपल्याला अर्जंट असेल तर त्यांना अर्जंट असेल तर मग फोन येतात ना, म्हणून मग मी ब्लाऊज शिवून जाणार होते, पण माझं काहीच कारणास्तव रहित झालेलं आहे आणि त्यामुळे मी नाही गेलेले. तर त्यासोबतच तिचं ब्लाऊज टाकू शकले नाही. पण त्या ब्लाऊजचे काल मी 650 म्हणजे 630 रुपये घेतले. म्हणजे थोडेसे त्यांचे कस्टमरचे 2-3 कुर्ते होते टिप मारायचे आणि 2 ब्लाऊज होते. त्याची जो ब्लाऊजची स्लीव्ज होती पफवाली, त्याचे मी 300 रुपये घेतले प्रिन्सेस कट सहित. आणि दुसऱ्या ब्लाऊजचे मी 250 रुपये घेतले. पण त्याला फक्त दोरी लावली आणि प्रिन्सेस कटचा शिवला. आणि पफची स्लीव्ज होती म्हणून मी त्याचे 300 घेतले. तर टोटल म्हणजे मी 300, 250 आणि 80 रुपये असे मी 630 रुपये घेतले. तर त्याच्या मागं माझा 100 रुपये वगैरे 110 रुपये खर्च झाला माझा टोटल. आणि बाकीचे मी पैसे 520 रुपये काल मिळवले असं म्हटलं तरी चालेल. त्यामागं धागे जर मला गेले तर काल माझ्याकडे 2 धागे होते, ते माझ्या घरचेच होते स्वतःचे, फक्त अस्तर, दोरी आणि लेस लावायला माझे तेवढे पैसे गेले. मग टोटल म्हणजे मी 520 रुपये काल कमवले. आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे, ब्लाऊजच म्हणते सॉरी, हा कुर्ता जो आहे ना ऑर्गेन्झा पॅटर्नमध्ये, मी खूप दिवस झाले हा कुर्ता एकदा मी घेऊन ठेवला होता. म्हणजे कुर्ता नाही कापड घेऊन ठेवलं होतं आणि त्याला मला असे स्लीव्ज शिवून मला एक शिवायचाच होता असा कुर्ता. आणि मला हा 26 जानेवारीसाठी घालायचा होता. पण असं झालं की 26 जानेवारीला नेमकं माझ्या त्यावेळेस चुलत सासरे वाढलेले होते. 26 जानेवारी साजरी केली, पण म्हटलं लगेच नवीन कपडे 10व्याच्या आत नको घाललं, म्हणून मग मी घातले नाही. तर हा कुर्त्याच्या असे स्लीव शिवले आहेत, समोर इलास्टिक लावला आहे. आणि पहिल्यांदा खूप दिवसांनी मी पाठीमागचा जो गळा आहे ना तो डीप शिवलेला आहे. आणि खूप दिवसांनी, कारण बऱ्यापैकी आता मी गळे मोठे शिवत नाही, पाठीमागचे कमी शिवते. आणि त्याला लेस पण 5 रुपये मीटरनी मला भेटली ही, त्यामुळं इकडे पण लावलेली आहे कट्सला. पण तुम्ही काय म्हणता, याला चाक म्हणता, कोण चाक म्हणतं, कोण कट्स म्हणतं. तर मी त्याला कट्सच म्हणते. तर त्या निमित्ताने त्यामुळं 5 रुपयांनी मीटर मिळण्यामुळं मी त्याला लेस लावलेले आहे अशा पद्धतीचे. आणि 2 असे छान सुंदर लटकन पण बनवलेले आहेत. पाठीमागचा गळा जर आपण डीप बनवला ना तर त्याला आपल्याला डोरी बनवावीच लागते आणि मग थोडासा आधार त्याला द्यावाच लागतो. तर असा सुंदर असा कुर्ता झालेला आहे. आता मी याचा खरं तर व्हिडिओ काढणार होते, पण असं झालं की हा इतका पातळ आहे ना, त्यामुळं आतलं थोडंसं दिसू शकतं. आणि त्याचा अशी कम्फर्टेबल अंडर गार्मेंट्स पाहिजे आतली व्हाईट कलरची किंवा काळीही चालेल, ती आणावी लागेल आणि मग हा वेअर करता येईल. तर हा एक कुर्ता खूप सुंदर झालेला आहे. आणि खरं सांगू का, खरं बोलायचं म्हटलं तर ना, मी हडपसर गावात गेले होते. आम्ही हडपसरमध्येच राहतो. नंतर काय आपलं चुकलं असेल ना तर ते आपण मान्य करू शकतो. हडपसर गावामध्ये गेलो होतो मी आणि त्या मुलांनी काय केलं, हे कापड, खरं तर मी हे कापड आणायला गेले होते. मला कापड हवं होतं, अर्धा मीटर कापड हवं होतं, जे ह्याच्यासाठी एक ब्लाऊज आहे जो शिवायचा होता मला. आणि त्याच्यासाठी मी अर्धा मीटर कापड आणायला गेले होते. तर त्यांनी अर्धा मीटर द्यायच्या ऐवजी ना त्यांनी हे कापड मला 2.5 मीटर दिलं. 2.5 मीटर दिलं आणि 2.5 मीटर दिल्याच्या नंतर
भरपूर सारं घेतल्यामुळं त्यांनी त्याचे पैसे पण ह्याच्यामध्ये ॲड केले आणि गर्दी इतकी होती की मी पण बघितलं नाही की भरपूर सारे आयटम घेतल्यामुळे मला समजलं नाही की हे कापड मला अर्धा मीटर पाहिजे होतं तर त्याने 2.5 मीटर का दिलं. मग आता आल्यावर परत हडपसर गावात जावा, रिटर्न करा, आणि त्यापेक्षा म्हटलं मग असू द्या. मग मी याचा उपयोग केला. 2.5 मीटर कपड्यामध्ये मग मी पहिलं तर ह्याचा पन्ना खूप रुंद होता त्यामुळे मला ज्या स्लीव्ज बनवायच्या दुसऱ्या ब्लाऊजसाठी त्या ब्लाऊजच्या कस्टमरच्या मी ब्लाऊज स्लीव्ज पण बनवून दिल्या आणि त्यानंतर माझा सुंदर असा कुर्ताही झाला. आणि त्यानंतर हे कापड जे आहे ना मला फक्त 50 रुपये मीटर मी भेटलेला आहे. त्यामुळे हे जर म्हणायला गेलं तर हा कुर्ता 100 आणि वरचे 25 असं 120 आणि अस्तरला 56 रुपये गेले. 120 आणि 56 176 रुपयामध्ये हा 176 आणि 20 रुपयाचं हे 20 रुपयाची ही डोरी 176 आणि 20 196 आणि नंतर 10 रुपयाची ही डोरी म्हणजे 206 रुपयामध्ये एवढा सुंदर असा कुर्ता शिवून झालेला आहे. तर मी तर म्हणेल की आपण स्वतः शिवण्यामध्ये वेगळाच आनंद असतो आणि त्यासोबत एक कला होऊन जाती, वेळ जातो आणि कुठं कामाला जाण्यापेक्षा ना तर मी तर म्हणेल की हे बेस्ट आहे. कधी काम असतंय कधी नसतंय पण आपली कला तर आहे ना. आणि तरी मला तरी कुठं कामाला जावं असं वाटत नाही. कामाला जाण्यापेक्षा हे काम चांगलं आहे. पण आपले गिराईक बघून कस्टमर बघून घ्या जेणेकरून काही गिरायकांचा डोक्याला ताप पण होऊ शकतो आपल्या असं मला तरी वाटतं बाबा. मग डोक्याला ताप देणारे कस्टमरची मला नको वाटतं शिलाई घ्यायला. मी आपलं साधे लोकांची जे माझ्यासारखेच आहेत खूप पिंपरे लोकांचं मी काही घ्यायला जात नाही. जेच माझ्यासारखेच असतील आणि ज्यांना सगळ्या गोष्टी पटतील. बघा माझं असं म्हणणं आहे की जे लोक आहेत ना पहिले टेलर आहेत ना त्यांचं चुकलं तरी ते फॅशन म्हणून ते ॲडजस्ट करतात. पण नवीन जर शिकत असाल तुम्ही आता माझं शिकण्यामध्ये तर नाही आहे पण नवीन जर असाल तर किती पण हांजी करा त्यांनी ते कुठंतरी चूक करतात. मग ती चूक आपली शक्यतो होत नाही पण काय बायका काढतातच. आता काय वेळा बऱ्यापैकी असं होतं की डीप गळा जर असेल तर इथं थोडासा फुगा येतोच कधी फिटिंग व्यवस्थित ब्लाऊजची बघून केलं तरीही येतोच. पाठीमागचा गळा डीप असेल तर थोडासा अर्धा इंचाची डीप करायची असते. पण त्याच्यावरून काय बायका काढून बसतात की नाही आमचा ब्लाऊज करू. मग त्या डायरेक्ट विषयावर येतात की बिघडल्या ब्लाऊज असं होऊन जातं. काही गिरायकाचा स्वभाव असतो तसा. कारण बऱ्यापैकी आपणही ज्यावेळेला आपल्याला येत नव्हतं आपणही ते अनुभव आपल्याला आलेले आहेत. त्यामुळं आणि प्रत्येक माझ्याकडे जी गिरायक येतात ना लांबून ते असे कुठलंच म्हणजे मी जे उल्हासाने त्यांचे ब्लाऊज शिवले ते कुठलेच असे फिनफिने गिरायक नाही आहेत. ज्यांचं मला अनुभव आला मी त्यांना लांबूनच राम करते. मला नको वाटतं त्यांचं घ्यायला आणि मी खूप खुश आहे की त्याला 2 पैसे मिळतात पण आपल्या हातामध्ये आणि आपल्या हाऊस पण होती आणि आपण स्वतः आपल्या मस्तीत मस्त आनंदी राहतोय हे खूप महत्त्वाचं आहे. तर चला इथंच आपला व्हिडिओ संपूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप घरात काम पडलेलं आहे. इतकं काम आहे ना काल कपड्यांच्या गड्या घातलेल्या नाही आहे. काल त्या ब्लाऊजच्या नादामध्ये 3 वाजता धुणं धुतले आणि दुसरं म्हणजे 3 वाजता धुणं धुतलं कपड्यांच्या घड्याही शिवून घातलेत नाहीत. त्यामुळे मला बऱ्यापैकी काम आहे घरात पसारा पण आहे बराचसा तो आता आवडते. चला तर बाय राम राम. चलो जय संताजी.